नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण मराठी इयत्ता 10वी मराठी कुमार भारतीतील भाग 4 16वी कविता पाहणार आहोत आणि ती 16वी कविता आहे आकाशी झेप घेरे. या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर. जगदीश खेबुडकरांविषयी परिचय जर करून द्यायचा असेल तर सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत नामांकित गीतकार सुद्धा आहेत. साधे, सहज, आशयगत, नादमय शब्द हे त्यांच्या गीताचे विशेष होय. गीतकार म्हणून 5 दशकाहून अधिक कारकीर्द त्यांनी गाजवलेली आहे. बघा, 5 दशक म्हणजे खूप झालं, 50 वर्षाच्या जवळपास ना. त्यांना अनेक पुरस्कारांनी नावाजलेलं आहे. त्यातच आता गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आणि कवींनी यामध्ये आपल्याला हे सांगितलेले कवितेमध्ये की आपण आपल्या स्वकष्टावर जगावं. आपल्या क्षमता कोणत्या आहेत, आपल्यात सामर्थ्य काय आहे हे लक्षात ठेवून आपण पुढची वाटचाल केली पाहिजे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून यशाची शिखरे काबीज करावीत. ध्येयाकडे उंच झेप घ्यावी. लौकिक विनाशी गोष्टीत अडकू नये. परावलंबत्व झुंकारून स्वकष्टाने स्वलंबी व्हावे. पारतंत्र्यात न अडकता स्वातंत्र्याचे मोल जाणावे व मोकळा श्वास घ्यावा असा संदेश देणारी ही कविता आहे. अतिशय गाजलेले हे चित्रपटातील गीत आहे. अतिशय सुंदर आहे. ते आपण आपल्या जीवनासाठी अतिशय योग्य असं मार्गदर्शन कवीने आपल्यासाठी करून दिलेलं आहे. बघा, कविता पाहूया आपण. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडून जाई या सरिता सागरा. कष्टाविन फळ न मिळते, तुझ मिळते परी न वळ, तुझ कळते परी न वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. अतिशय सुंदर आहे ना. बघा, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. झेप म्हणजे काय? सज्ज हो. आकाशी झेप घेण्यास तो सज्ज हो. पाखरा याचं प्रतिकात्मक इथं दिलेलं आहे की लौकिक विनाशी गोष्टी ज्या आहेत त्यात गुंतून मनाला मोलाचा उपदेश करताना कवी म्हणतायत हे पाखरा म्हणजे काय? माणसाच्या चंचल मना. बघाल, पाखरा म्हणजेच इथं माणसाचं जे चंचल मन आहे ते मन म्हणजेच पाखरा. इथं कवीने किती समर्पक उदाहरण दिलेले. आकाशी झेप घे रे पाखरा म्हणजे माणसांचं चंचल मन. आणि सोडी सोन्याचा पिंजरा, तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार. सत्ता संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोहात तू सोडून दे. आता इथं सोडी सोन्याचा पिंजरा, इथं प्रत्येक मोह जो आहे तुझा तो सोडून दे. तुझ भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. रसाळ म्हणजे रसदार. सुख लोलूप झाली काया म्हणजे शरीर. हा कुठवर वेड्या घेसी आसरा म्हणजे आश्रय. तर हा जो सोन्याचा पिंजरा आहे तुझ्या इच्छा सफलतेला घातक आहे. या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे. आता तू मोहमाया, पैसा, संपत्ती यांच्या गराड्यात घेरलेला आहेस आणि मग ते काय होतं, तुला सुखाचं फळ खायला मिळते आहे. सुख आहे म्हणजेच काय, ते सुखाचं फळ आपण खातच असतो ना.
तर तुझं शरीर हे लौकिक सुखाला लालचावलेलं आहे. या सुखात तू लोळत आहेस, पण हे सुख किती काळ टिकेल? या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. हे वेड्या मना, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर. असं इथं कवी अतिशय समर्पकपणे म्हणतायत. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. विहार म्हणजे काय? संचार. आणि सामर्थ्याने, शक्तीने. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागर. सरिता म्हणजे नदी. हे पाखरा किंवा हे मन पाखरा म्हणलं तरी चालेल. हे मन पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत आणि पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे जे काही डोंगर, दऱ्या, हिरवी राने, नद्या व समुद्र, अडथळे जे काय आहेत, त्या सगळं ओलांडून या सगळ्या अडथळे ओलांड आणि दिशाच्या पार जा. म्हणजे तुला अतिशय चांगलं यश जे आहे, कीर्ती जी आहे, ती अतिशय चांगल्या पद्धतीने तुला समोर दिसेल. कष्टाविन फळ न मिळते, तुझं कळते परी न वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावळा. बघा, कष्टाविन फळ न मिळते. आता फळ न मिळणे म्हणजे कार्य यशस्वी होणे. फळ मिळणे म्हणजेच काय? कार्य यशस्वी होणे. आणि इथं व्यथा म्हणजेच काय? एखादं दुःख, काहीतरी दुःख. आणि बिचारा होई बावरा, गोंधळून जाणारा. तर कष्ट केल्याशिवाय कोणतंही फळ मिळत नाही. आयतं कोणतेही, म्हणजे काही जरी असलं, आयते कोणतेही सुख कधीच मिळत नाही. त्यासाठी अपार मेहनत करावीच लागते. हे तुला समजते, पण कृतीमध्ये, आचरणात, वागणुकीत येतच नाही. त्यामुळे तुझ्या मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते, धुसमत राहते. स्वातंत्र्याची ओढ तर आहेच, पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा बिचारा जीव कावराबावरा होतो, कासावीस होतो की नाही? पण मग इथं कवी आपल्याला सांगतात की असं न करता तू गोंधळून जाऊ नको. तू काय कर, स्वकष्टाने स्वबलाने पुढे जाण्याचा प्रयत्न कर. स्वतःच्या आत्मबलावर विश्वास ठेव आणि त्याच्यावर तू तुझी यशोगाथा लिहून काढ. घामातून मोती फुलते, म्हणजे मोती फुलणे म्हणजे कष्टातून फळ मिळते. श्रमदेव घरी अवतरले, श्रमदेव म्हणजे ईश्वर. घर प्रसन्नतेने नटले म्हणजे सजले. हा योग जीवनी आला साजिरा, साजिरा म्हणजे गोजीरवाणा, सुंदर. घाम गाळला की शेतात काय होतं? मोती पिकतात, पिके बहरतात. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे की नाही? कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजे देवाचे घरात होणारे आगमन होय. त्यामुळे त्यावेळी घरात समृद्धी व प्रसन्नता होते, ज्यावेळी श्रमदेव आपल्या घरात येतात. आणि ते कधी येणार आहेत? ज्यावेळी आपण घाम गाळून कष्ट करून शेतीत मोती पिकवतो, धान्य येतं आणि ते धान्यरूपी आपल्या घरात येतं. त्यावेळी ते श्रमदेवसुद्धा आपल्या त्या पिकाच्या धान्यासोबत घरात आगमन करतात. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो, हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल जाण. म्हणून पारतंत्र्यात तू असं स्वतःला विसरून टाकू नकोस. इथं कवी अतिशय छान पद्धतीने आपल्याला कविता समजावून सांगितलेली आहे. मुलांनो, जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागतं. समस्यांचा सामना तर करताना कधी कधी माणूस हतबल होतो. मग तो काय करतो? दैववादावर विश्वास ठेवू लागतो, दैवावर हवाला देऊ लागतो. पण असे वागणं हे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करावा लागतो. म्हणतात ना की प्रयत्नाने वाळूचे कणही रगडिता तेलही गळे, अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबल एकवटणे महत्त्वाचं असतं. स्वतःच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवता आला पाहिजे.
माणसाने कष्टावर प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे. नशिबाने काही मिळत नाही बाळांनो. प्रयत्नाने आपण आपले नशीब घडवत असतो. केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात. ती तात्कालिक असतात, कायम टिकणारी नसतात. आपल्या प्रयत्नाने गगनात भरारी मारली पाहिजे. हा संदेश कवितेतून खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. नमस्कार.